नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दुसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक 9 कूट प्रश्न उपघटक 2 दिशा व्यवसाय 2. प्रश्न नंबर 1. मंगेश उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे, तर त्याच्या विरुद्ध बाजूस कोणती दिशा येईल? मित्रांनो, या दिशा आपण या ठिकाणी समजावून घेऊयात. बघा, तुम्ही ज्या वेळेला वरच्या बाजूची दिशा लिहिता ती दिशा असते उत्तर. म्हणजे या पद्धतीनं या ठिकाणी मी कागदावर लिहिलेल्या ज्या दिशा आहेत या पद्धतीनं तुम्हाला दिशा लिहायला यायला हव्यात. म्हणजे मग तुम्ही विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे सहज सोडू शकता. वरच्या बाजूला आहे उत्तर दिशा, त्याच्या खालच्या बाजूला दक्षिण. त्यानंतर आपल्या हाताच्या उजवीकडे असते पूर्व दिशा आणि डावीकडे असते पश्चिम दिशा. त्यानंतर या ठिकाणी आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य या 4 उपदिशा, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या मुख्य दिशा. म्हणजे एकूण आपल्याला 8 दिशांचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये 4 आहेत मुख्य दिशा आणि 4 आहेत उपदिशा. मग आता आपला प्रश्न आहे, उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे. बघा, मंगेश उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे. उगवता सूर्य म्हणजे पूर्व, म्हणजे मंगेशचं तोंड आहे पूर्वेकडे. आपण या ठिकाणी बघू शकतो, मंगेशचं तोंड जर पूर्वेकडे असेल तर त्याच्या विरुद्ध बाजूस कोणती दिशा, म्हणजे त्याच्या विरुद्ध बाजू म्हणजे त्याच्या पाठीमागची बाजू. पूर्वेकडे जर तोंड असेल तर मित्रांनो, पाठीमागची बाजू म्हणजे विरुद्ध बाजू कोणती आहे? पश्चिम. पाठीमागील बाजूची दिशा आहे पश्चिम दिशा. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पश्चिम. प्रश्न नंबर 2. दक्षिण आणि पश्चिम यांच्यामध्ये जी उपदिशा येते त्या दिशेकडे तोंड करून उभे राहिल्यास पाठीमागील दिशा कोणती? मित्रांनो, दक्षिण आणि पश्चिम या ठिकाणी बघा, दक्षिण आणि पश्चिम या 2 दिशा आहेत. बघा, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. ही दक्षिण दिशा आणि ही पश्चिम दिशा यांच्यामध्ये उपदिशा आहे नैऋत्य. यांच्यामध्ये जी उपदिशा येते यांच्यामध्ये येणारी उपदिशा आहे नैऋत्य. आणि या नैऋत्य दिशेकडे आपण तोंड केल्यानंतर पाठीमागील दिशा कोणती किंवा विरुद्ध बाजूची दिशा? मित्रांनो, आपलं नैऋत्येकडे तोंड असेल तर आपल्या पाठीमागील दिशा येते ईशान्य किंवा विरुद्ध बाजूची दिशा आहे ईशान्य. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ईशान्य. प्रश्न नंबर 3. शाळेपासून घरापर्यंत जाताना मनोहरचे तोंड किती वेळा उत्तरेकडे होईल? मित्रांनो, या ठिकाणी शाळेपासून घरापर्यंत ही आहे शाळा आणि आपल्याला जायचं या घरापर्यंत. मग आता शाळेपासून घरापर्यंत जाताना मनोहरचं तोंड किती वेळा उत्तरेकडे होईल? मित्रांनो, या ठिकाणी आपण जर दिशा बघितल्या तर ही दिशा आहे उत्तर. उत्तर दिशा म्हणजे या ठिकाणी या बाजूचं तोंड, म्हणजे या ठिकाणी हे जे तोंड दिसतंय बघा, हे उत्तर बाजूचं तोंड आहे. तर किती वेळा उत्तरेकडे तोंड होईल? तर मित्रांनो, आपण बघू शकतो तो शाळेपासून या ठिकाणी निघालेला आहे. बघा, हे स्कूल आहे, शाळेपासून निघालाय. आता त्याचं तोंड आहे या ठिकाणी तोंड समोर, म्हणजे उजवीकडे त्याचं तोंड आहे, म्हणजे त्याचं तोंड आहे पूर्वेकडे. मग आता त्याने पुन्हा तोंड त्या ठिकाणी वरच्या बाजूला, म्हणजे मित्रांनो त्याचं तोंड उत्तरेकडे आहे. बघा, त्याचं तोंड एक वेळेला उत्तरेकडे गेले. नंतर तो पुन्हा पश्चिमेकडे निघालाय. त्यानंतर तो पुन्हा डावीकडे निघाला, म्हणजे पश्चिमेकडे निघाला. पुन्हा तो वरच्या बाजूला त्याचं तोंड आहे, म्हणजे मित्रांनो पुन्हा त्याचं तोंड उत्तरेकडे आहे. बघा, उत्तरेकडे त्याचं तोंड 2 वेळेला झालंय. आणि पुन्हा तो उजवीकडे, म्हणजे पुन्हा तो पूर्व दिशेकडे निघालेला आहे. मित्रांनो, शाळेपासून घरापर्यंत जाऊपर्यंत त्याचं 2 वेळेला तोंड उत्तरेकडे होईल. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2 वेळा. प्रश्न नंबर 4. पूर्वेकडे तोंड करून उभा असलेल्या प्रथमेशच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? मित्रांनो, पूर्वेकडे तोंड या ठिकाणी आपण बघू शकतो उजव्या बाजूची दिशा म्हणजे ही पूर्व दिशा आहे. मग आता पूर्वेकडे तोंड करून उभा असलेला प्रथमेश, मग आता प्रथमेशचं तोंड आहे पूर्वेकडे, तर त्याच्या डाव्या बाजूची दिशा कोणती? मित्रांनो, पूर्वेकडे तोंड असल्यानंतर उजवीकडची दिशा असते दक्षिण. बघा, ही उजवीकडची दिशा आहे आणि डाव्या हाताची दिशा आहे उत्तर. डाव्या हाताला कोणती दिशा आहे? तर डाव्या हाताला आहे उत्तर दिशा. म्हणून
चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर. प्रश्न नंबर 5. वामनराव शेतातून घरी येताना एकंदर किती वेळा वळतील? मित्रांनो, शेतापासून घरी जाताना बघा, हे शेत आहे आणि हे घर आहे. शेतापासून घरापर्यंत जाताना वामनराव किती वेळेला वळतील? बघा, हा शेतापासून घरापर्यंत जाण्याचा रस्ता आहे. तर वामनरावांना किती वेळेला वळावं लागेल? तर मित्रांनो, वामनराव आता शेतापासून निघाले. बघा, सुरुवातीला पहिल्या वेळेला त्यांनी या ठिकाणी वळण घेतलं. बघा, पहिल्यांदी त्यांनी या ठिकाणी दिशा बदलली. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी 2, 3 वेळेला, त्यानंतर 4 वेळेला, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. मित्रांनो, वामनरावांना एकूण 10 वेळेला वळावं लागेल. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 10 वेळा. प्रश्न नंबर 6. सुरेश पश्चिम आणि उत्तर या दिशांच्या मध्ये असलेल्या दिशेकडे तोंड करून उभा आहे. तर त्याच्या पाठीमागे कोणती दिशा असेल? मित्रांनो, सुरेश पश्चिम आणि उत्तर, बघा या ठिकाणी ही पश्चिम आणि ही उत्तर या दिशांच्या मध्ये असलेल्या दिशेकडे, बघा आता पश्चिम आणि उत्तर या दिशेच्या मध्ये कोणती दिशा आहे? तर आहे वायव्य दिशा. मग वायव्य दिशेकडे तोंड करून उभा आहे, तर त्याच्या पाठीमागे कोणती दिशा असेल? मित्रांनो, आपलं तोंड जर वायव्य दिशेकडे असेल तर त्याच्या पाठीमागची दिशा, बघा वायव्यच्या पाठीमागची दिशा म्हणजे विरुद्ध बाजूची दिशा आहे आग्नेय. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आग्नेय. प्रश्न नंबर 7. रमाकांत दक्षिणेकडे तोंड करून सरळ चालत गेला, तर त्याच्या विरुद्ध बाजूची दिशा कोणती? मित्रांनो, दक्षिणेकडे तोंड म्हणजे उत्तर दक्षिण. बघा, या ठिकाणी दक्षिणेकडे तोंड करून सरळ चालत गेला. बघा, रमाकांत दक्षिणेकडे तोंड करून सरळ सरळ चालत गेला, तर त्याच्या विरुद्ध बाजूची दिशा, मित्रांनो दक्षिणेच्या विरुद्ध दिशा आहे उत्तर. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी उपघटक 2 दिशा यावरील व्यवसाय संपलेला आहे. पुढचा व्यवसाय पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.